Hello students, welcome to this class of the physics. आता आपण कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस, ओके, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसचे डिफरंट फॉर्म्युले बघणार आहोत. ओके, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस, पर्टिक्युलरली दिस इज फॉर आयडियल गॅस किंवा these are for मोनो ॲटॉमिक गॅस. म्हणजे मोनो ॲटॉमिक गॅसची कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, ओके, त्याचे डिफरंट फॉर्म्युले आपल्याला बघायचे आहेत. ओके, आयडियल अँड मोनो ॲटॉमिक म्हणजे लक्षात येते का बघा, ज्याचा काय असतो, मॉलिक्यूल हा सिंगल ॲटम असतो. लक्षात घ्या, जे मोनो ॲटॉमिक कुठले येणार आहेत तर हेलियम, निऑन, ऑर्गॉन यांच्यासाठी. ओके, पर्टिक्युलरली मोनो ॲटॉमिक म्हणजे हेलियम आहे, निऑन आहे, ऑर्गॉन आहे, यांच्यासाठी हे इक्वेशन आपण यूज करू शकतो. डायटॉमिक साठी थोडेसे डिफरंट रिलेशन येणार आहेत, पॉलिॲटॉमिक साठी डिफरंट फॉर्म्युले येणार आहेत. ओके, सो कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. आता हे कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसचं फॉर्म्युले आपण कसं काढू शकतो लक्षात घ्या. तर आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता, तोच फॉर्म्युला वापरून आपल्याला पुढे हे सोल्युशन करायचं आहे. ओके, वी नो दॅट pressure exerted by gas is pressure exerted by gas is given by formula that is P is equal to 1/3 density, that is rho, into RMS velocity square. ओके, हा प्रेशर एक्झर्टेड बाय गॅसचा फॉर्म्युला आहे. आता इथं डेन्सिटी म्हणजे काय असतं, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम असतं. रो इज इक्वल टू काय असतं, डेन्सिटी असतं, दॅट इज इक्वल टू mass of the gas divided by the volume of the gas. So pressure is equal to 1/3 mass divided by volume into CRMS square येणार आहे. आता हे m ला मी LHS ला नेतो, म्हणजे काय होईल, PV is equal to 1/3 m into CRMS square, किंवा 3 ला पण LHS ला नेतो, म्हणजे हे इक्वेशन काय होणार आहे, 3 आणि V ला LHS ला नेलं तर काय होणार आहे, दॅट इज 3 PV इज इक्वल टू m इंटू CRMS स्क्वेअर, आणि दोन्ही साईडला काय करतो आता 2 ने डिवाइड करतो, म्हणजे इथे काय होणार आहे 3/2 PV इज इक्वल टू 1/2 m CRMS स्क्वेअर. काय काय केले लक्षात येते का बघा, व्हेरी सिंपल रिलेशन आहे. प्रेशरचा फॉर्म्युला आहे 1/3 रो CRMS स्क्वेअर. रो म्हणजे डेन्सिटी म्हणजे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. ओके, सो प्रेशरचा फॉर्म्युला काय होणार, 1/3 डेन्सिटीच्या प्लेसला मास बाय व्हॉल्यूम प्लेस केलेला आहे, इंटू CRMS स्क्वेअर येणार आहे. ओके, आता 3 आणि V LHS ला नेलं तर LHS ला काय येणार आहे, 3 PV इज इक्वल टू m इंटू CRMS स्क्वेअर. दोन्ही साईडला काय केलेलं आहे, परत 2 ने डिवाइड केलेलं आहे. सो 3/2 PV इज इक्वल टू 1/2 मास इंटू RMS वेलॉसिटी स्क्वेअर. आता 1/2 मास ऑफ द गॅस इंटू RMS वेलॉसिटी स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, तर कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस येणार. And this is the formula for the kinetic energy, na? Hence, kinetic energy of gas is म्हणजे कुठली असणार आहे, ही टोटल कायनेटिक एनर्जी असणार, पूर्ण गॅसची कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय येणार आहे, 3/2 PV. सो दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट अँड फर्स्ट फॉर्म्युला ऑफ द कायनेटिक एनर्जी. डिफरंट फॉर्म्युले आपल्याला डिराईव्ह करायचे आहेत आता. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला, म्हणजे गॅसची कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड असते, त्याच्या प्रेशरवर आणि व्हॉल्यूमवर डिपेंड असते. सो कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस काय येणार आहे, 3/2 PV येणार आहे. पुन्हा एकदा हा फॉर्म्युला कोणाला अप्लाय होतो लक्षात घ्या, मोनो ॲटॉमिक गॅसेसला फक्त. ओके, तर दिस इज द फॉर्म्युला फॉर टोटल कायनेटिक एनर्जी, दॅट इज 3/2 PV. सो दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. आता सेकंड फॉर्म्युला कसा येणार बघा, बाय आयडियल गॅस इक्वेशन,
PV is equal to nRT येतं. प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स R इंटू TNRI. PV जर रिप्लेस केलं nRT ना, हा दुसरा फॉर्म्युला येणार आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस इज इक्वल टू 3/2 number of mole universal gas constant into absolute temperature. Okay, so this is the second formula. Okay, so हे दोन फॉर्म्युले आहेत टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसची, 3/2 PV किंवा 3/2 nRT. ओके, सिंपल फॉर्म्युले 3/2 PV किंवा 3/2 nRT. काय फॉर्म्युले आहे? 3/2 PV किंवा 3/2 nRT. सो दिस इज द कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस. आता याच्यानंतर कायनेटिक एनर्जी पर मोल काढूया. नेक्स्ट कायनेटिक एनर्जी पर मोल कसं काढणार बघा. तर दोन्ही साईडला आता ही n मोलची कायनेटिक एनर्जी किती आली? 3/2 nRT आली ना, ही n मोलची आली. मग एका मोलची 3/2 RT होणार. ओके, सो देअरफॉर इथं डायरेक्टली लिहू शकतो. देअरफॉर कायनेटिक एनर्जी पर मोल, कायनेटिक एनर्जी पर मोल किती होणार आहे? 3/2 RT होणार. बरोबर आहे ना, 3/2 RT कायनेटिक एनर्जी पर मोल. लक्षात येते का बघा, हे कायनेटिक एनर्जी पर मोल कसं कॅल्क्युलेट केलं? तर इथं कायनेटिक एनर्जी ऑफ n मोल काय आहे? 3/2 nRT असणार आहे. म्हणजे एका मोलची कशी येणार आहे? 3/2. n मोलची 3/2 nRT असेल तर एका मोलची 3/2 RT फक्त येणार. सो कायनेटिक एनर्जी पर मोल is equal to 3/2 RT. Okay, so this is the third formula. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल कसं काढायचं आता? कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल, तर एका मोल मध्ये आपल्याला माहित आहे की Na मॉलिक्युल्स असतात. म्हणजे ही Na मॉलिक्युलची थोडक्यात कायनेटिक एनर्जी झाली. बरोबर आहे ना? एका मोलमध्ये किती असतात? Na, अवोगॅड्रो नंबर 6.022 into 10⁻23 एवढे मॉलिक्यूल असतात एका मोलमध्ये. बरोबर, म्हणजे 6.022 into 10⁻23 एवढ्या मॉलिक्यूलची एवढी कायनेटिक एनर्जी झाली. किती? 3/2 RT. मग एका मॉलिक्यूलची किती येणार बघा. सो देअरफॉर कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज इक्वल टू काय करावं लागेल? 3/2 RT डिवायडेड बाय काय करावं लागेल? अवोगॅड्रोस नंबर, दॅट इज Na. आणि R/Na काय असतं माहितीये ना? R/Na म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट असतं, दॅट इज K. R/Na म्हणजे काय? बोल्ट्झमन कॉन्स्टंट, दॅट इज K. सो कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल येणार आहे 3/2 kT. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल येणार आहे 3/2 kT. म्हणजे क्वेश्चन मध्ये बघायचं कुठली कायनेटिक एनर्जी विचारली आहे, त्याच्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल येणार आहे 3/2 kT. झालं. आता याच्यानंतर नेक्स्ट येणार आहे कायनेटिक एनर्जी पर युनिट मास. बघूया आता कायनेटिक एनर्जी पर युनिट मास. कायनेटिक एनर्जी पर युनिट मास. कायनेटिक एनर्जी पर युनिट मास जर काढायचं असेल, टोटल कायनेटिक एनर्जी 3/2 PV आहे ना, त्याला मासने डिवाइड करावं लागेल. किंवा कायनेटिक एनर्जी 3/2 nRT आहे, त्याला देखील मासने तुम्ही डिवाइड करू शकताय. सो कायनेटिक एनर्जी पर युनिट मास म्हणजे 3/2 PV डिवायडेड बाय मास येणार आहे. आता मास बाय व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी असतं ना, म्हणजे 3/2 P/ρ येणार आहे. सो दिस इज कायनेटिक एनर्जी पर युनिट मास येणार. किंवा ते असं पण होऊ शकतं, कायनेटिक एनर्जी
कायनेटिक एनर्जी पर युनिट मास इज इक्वल टू 3/2. टोटल किती आहे? 3/2 एनआरटी आहे. ओके, डिवायडेड बाय टोटल मास. पर युनिट मास म्हणजे मासनच डिवाइड करावं लागेल ना. आता मास आपल्याला माहिती आहे की नंबर ऑफ मोल म्हणजे कसं असतं रे? नंबर ऑफ मोल इज इक्वल टू मास डिवायडेड बाय दी मॉलिक्युलर वेट किंवा मोलर मास. आता इथे एन बाय एम आहे, तर एन बाय एम म्हणजे 1 बाय म्यू येणार ना, म्हणजे इथे म्यू येणार, म्हणजे हा पण फॉर्म्युला आहे ना. 3/2 RT बाय म्यू पण येऊ शकतो. 3/2 RT बाय म्यू. कायनेटिक एनर्जी पर युनिट मास. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम देखील काढूया. नेक्स्ट, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किती येणार बघा. आता टोटल कायनेटिक एनर्जी 3/2 PV आहे ना, 3/2 PV आहे. पर युनिट व्हॉल्यूम काढायचं असेल तर काय करावं लागेल? फी न डिवाइड करावं लागेल. 3/2 PV डिवायडेड बाय फी म्हणजे काय राहणार इथं? फक्त 3/2 P फक्त राहणार आहे. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम दॅट इज 3/2 टाइम्स प्रेशर ऑफ द गॅस येणार आहे. ओके, तर या पद्धतीनं हे कायनेटिक एनर्जीचे सगळे फॉर्म्युले आहेत. ओके, स्टेप बाय स्टेप सगळे फॉर्म्युले येतात. जस्ट रिव्हिजन म्हणून पुन्हा एकदा फॉर्म्युले सगळे इथं मी लिहितो बघा. ओके, काय काय फॉर्म्युले आहेत बघा. हे सगळे फॉर्म्युले लक्षात राहिले पाहिजेत, आठवले पाहिजे. पहिला फॉर्म्युला होता टोटल कायनेटिक एनर्जी. टोटल कायनेटिक एनर्जीचे दोन फॉर्म्युले आहेत, 3/2 PV आणि 3/2 NRT. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी पर मोल काढला आपण. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी पर मोल काढलं, पर मोल. कायनेटिक एनर्जी पर मोल किती आलं? 3/2 N फक्त काढायचं, RT येणार. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल काढला आपण, पर मॉलिक्यूल ते किती आलं होतं? 3/2 KT आलं होतं. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी पर युनिट मास काढलं होतं, म्हणजे मासनं डिवाइड करायचं, म्हणजे काय येणार आहे? 3/2 P/ρ और 3/2 RT डिवायडेड बाय मोलर मास किंवा मॉलिक्युलर वेट. आणि कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम देखील काढलेलं होतं. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे 3/2 टाइम्स प्रेशर येणार आहे. तर कायनेटिक एनर्जीचे एवढे सगळे फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित पाठ असणं आवश्यक आहे. म्हणजे ऍक्च्युअली बेसिक फॉर्म्युला पाठ केला आणि थोडंसं त्याच्यामधलं अंडरस्टँडिंग व्यवस्थित ठेवलं तर हे सॉल्व्ह होते व्यवस्थित. ओके, तर कायनेटिक एनर्जीचे फॉर्म्युले पुन्हा एकदा बघा. हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत सगळे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 PV किंवा 3/2 NRT. ही कायनेटिक एनर्जी कुठली? टोटल कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी पर मोल येते 3/2 RT. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल येते 3/2 KT. कायनेटिक एनर्जी पर युनिट मास येते 3/2 P/ρ किंवा 3/2 RT बाय म्यू. आणि कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम येते 3/2 टाइम्स प्रेशर. ओके, सो इन दिस वे देर आर डिफरंट फॉर्म्युले फॉर कायनेटिक एनर्जी. पुन्हा एकदा सांगतोय, हे सगळे फॉर्म्युले हे कुणाला अप्लाय होतात? दीज आर फॉर ओनली मोनो ॲटॉमिक गॅस, ज्याच्यामध्ये सिंगल ॲटम असतो. लक्षात घ्या, मोनो ॲटॉमिक गॅसेससाठी फक्त हा अप्लाय होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. Now the next concept in kinetic theory of gases is the degrees of freedom. Okay, degrees of freedom. डिग्रीज ऑफ फ्रीडमची कन्सेप्ट आपण थोडीशी बघूया. आता डिग्रीज ऑफ फ्रीडमची पहिली डेफिनेशन काय बघा. दी नंबर ऑफ independent coordinates required
number of independent coordinates required to completely describe configuration. Configuration or the motion. That is called as degrees of freedom. Degrees of freedom. Number of independent coordinates required to completely describe configuration, that is motion, is called as degrees of freedom. म्हणजे मोशन कम्प्लिटली डिस्क्राइब करण्यासाठी किंवा कॉन्फिगरेशन कम्प्लिटली डिस्क्राइब करण्यासाठी जे नंबर ऑफ इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट्स लागतात त्याला काय म्हणतो आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम असं म्हणतो. ओके. किंवा दुसरी डेफिनेशन याची अशी होऊ शकते, number of ways, the number of ways in which number of possible independent ways, number of possible independent ways in which number of possible independent ways in which the system can store energy. The system can store energy are called as degrees of freedom. आता दोन डेफिनेशन मधून कदाचित तुम्हाला समजणार नाहीये डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे एक्झॅक्टली काय. आता याचं तुम्हाला एक एक्सप्लेनेशन देतो. हे बघा, सपोज ही एक बॉडी आहे अशी, म्हणजे हा सपोज एक क्यूब आहे. ठीक आहे. आता याचे डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय, किती डिफरंट डायरेक्शन याला मोशन असू शकते, त्यालाच डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणायचं. किती डिफरंट डायरेक्शन याला मोशन असू शकते. ओके. हाऊ मेनी डायरेक्शन ऑफ मोशन्स आर देअर, दॅट इज कॉल्ड एज डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके. आता बघा, हा क्यूब अलॉंग एक्स ऍक्सिस जर मूव्ह करू शकत असेल, हा क्यूब फॉर एक्झाम्पल एक्स ऍक्सिस न मूव्ह करू शकत असेल, म्हणजे एक्स ऍक्सिसला पुढे किंवा पाठीमागे जाऊ शकत असेल, तर त्याला काय म्हणायचं, दिस इज 1 डिग्री ऑफ फ्रीडम. त्याच्यानंतर वाय डायरेक्शन मूव्ह करू शकत असेल तर ही दुसरी डिग्री ऑफ फ्रीडम झाली. त्याच पद्धतीने झेड डायरेक्शन जर मूव्ह करू शकत असेल तर तिसरी डिग्री ऑफ फ्रीडम झाली. त्याचबरोबर मूव्ह करत असताना सपोज एक्स ऍक्सिस भोवती रोटेट होत असेल तर ही झाली चौथी डिग्री ऑफ फ्रीडम. वाय डायरेक्शन भोवती पण रोटेट होऊ शकत असेल तर ही झाली 5वी डिग्री ऑफ फ्रीडम. आणि झेड डायरेक्शन भोवती रोटेट होत असेल तर ही झाली 6वी डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला किती मॅक्सिमम डिग्रीज ऑफ फ्रीडम असू शकतात, एखाद्या पार्टिकलला काय असू शकतात, मॅक्सिमम 6 डिग्री ऑफ फ्रीडम असू शकतात. लक्षात घ्या. A particle can have maximum 6 degrees of freedom. 6 degrees of freedom. ओके. याला आपण डिग्रीज ऑफ फ्रीडमला आपण एफ न डिनोट करतो. इट इज डिनोटेड बाय एफ. म्हणजे एखाद्या पार्टिकलला जास्तीत जास्त किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असू शकतात, 6 डिग्रीज ऑफ फ्रीडम असू शकतात. आता हे 6 डिग्रीज ऑफ फ्रीडम कुठले असणार आहेत, 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम अलॉंग 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके. आर मोशन along 3
थ्री ऍक्सिस दॅट इज XYZ ऍक्सिस, म्हणजे तिन्ही ऍक्सिस भोवती जर मूव्ह करू शकत असेल तर त्याला काय असणार आहे, 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहेत. ओके, 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आर, किंवा आपण असं लिहूया, ओके, देर आर मॅक्सिमम 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके, there are 3 translational degree of freedom, 3 translational degrees of freedoms. Okay, 3 translational degrees of freedom असतात and 3 rotational degrees of freedom. लक्षात आलं? म्हणजे एखादा ऑब्जेक्टला एखादा ऑब्जेक्ट किती डिफरंट वेज न मूव्ह करू शकतो. ओके, त्यालाच काय म्हणायचं, डिफरंट डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणायचं. काय सांगतो लक्षात येते का बघा, व्हेरी सिम्पल थिंग आहे. एखादा ऑब्जेक्ट किती डिफरंट डायरेक्शन, किती डिफरंट वेज न मूव्ह करू शकतो. ओके, त्याला म्हणायचं डिग्री ऑफ फ्रीडम. जास्तीत जास्त किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात, 6 डिग्री ऑफ फ्रीडम. कशा, तिन्ही ऍक्सेस भोवती जर तो ट्रान्सलेट करू शकत असेल, तिन्ही ऍक्सेस भोवती ट्रान्सलेट म्हणजे 3 ऍक्सेस भोवती काय करू शकत असेल, मूव्ह करू शकत असेल, तर त्याला काय म्हणायचं, 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणायचं. आणि त्याचबरोबर तिन्ही ऍक्सेस भोवती रोटेट होऊ शकत असेल तर त्याला काय म्हणायचं, 3 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके, म्हणजे अशा प्रकारे टोटल 6 डिग्रीज ऑफ फ्रीडम काय असू शकतात, एखाद्या पार्टिकलला असू शकतात. आता फॉर एक्झाम्पल, एखाद्या पर्सनला किती डिग्री ऑफ फ्रीडम असू शकतात, पर्सनला. ओके, आता एखादा पर्सन जो आहे तो सरफेसवरच वॉक करू शकतो, हवेमध्ये तर वॉक करू शकत नाही. लक्षात घ्या, त्याला काय पंख नाहीयेत. एखाद्या पर्सनच्या डिग्री ऑफ फ्रीडम काढायचं झाल्या तर कशा येणार आहेत, तो सरफेसवरच्या 2 ऍक्सिसला मूव्ह करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला मूव्ह करू शकतो, परंतु तो हाईटला मूव्ह करू शकत नाही, हवेत चालू शकत नाही. म्हणजे झेड डायरेक्शन त्याला मोशन असू शकत नाही. म्हणजे पर्सनला लक्षात घ्या 2 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहेत. आणि रोटेशनल किती, तो स्वतःच्या ऍक्सिस भोवती गोल गोल फिरू शकतो. व्हर्टिकल ऍक्सिस भोवती स्वतःभोवती गोल फिरू शकतो, बरोबर आहे ना. ती एकच रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम झाली. आणखी दुसऱ्या 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम त्याला येऊ शकत नाहीत. लक्षात घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा पर्सन आहे, ठीक आहे, हा सरफेस आहे, असा सरफेस आहे, ठीक आहे. तर सपोज याला मी काय म्हटलं, वाय डायरेक्शन म्हटलं, याला मी एक्स डायरेक्शन म्हटलं आणि याला झेड डायरेक्शन म्हटलं. लक्षात घ्या. तर हा जो पर्सन आहे या डायरेक्शन मूव्ह करू शकतो, म्हणजे एक्स डायरेक्शन त्याला मोशन येऊ शकते, बरोबर आहे ना. एक्स डायरेक्शन मोशन येऊ शकते. त्याचबरोबर या डायरेक्शन देखील मूव्ह करू शकतो, लेफ्ट राईट जाऊ शकतो, पुढे पाठीमागे जाऊ शकतो. म्हणजे ही पहिली डिग्री ऑफ फ्रीडम झाली, ही दुसरी डिग्री ऑफ फ्रीडम झाली, ठीक आहे. वर खाली मूव्ह करू शकतो का, वर चालू शकतो का, खाली जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. त्याच्यामुळं ट्रान्सलेशनल या पर्सनला 2च डिग्री ऑफ फ्रीडम येणार आहेत. आता रोटेशनल म्हटलं तर या स्वतःच्या ऍक्सिस भोवती तो रोटेट होऊ शकतो, म्हणजे झेड ऍक्सिस भोवती तो रोटेट होऊ शकतो. तर ही झाली तिसरी डिग्री ऑफ फ्रीडम. एक्स ऍक्सिस भोवती रोटेट व्हायचं असेल तर त्याला काय करावं लागेल, आपल्या हातावर अशी कोलांटी उडी मारावी लागणार आहे. किंवा एक्स ऍक्सिस भोवती रोटेट करायचं असेल तर समोर गोल उडी मारावी लागणार आहे. तसं जनरली कुठला पर्सन करत नाही, ते फक्त कोण करू शकतात, ऍथलीट्स फक्त करू शकतात. त्याच्यामुळे जनरली टू एनी पर्सन किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहे, मॅक्सिमम 3 डिग्री ऑफ फ्रीडम एका पर्सनला असू शकतात. कुठल्या 2 ट्रान्सलेशनल आणि 1 फक्त रोटेशनल. ओके, म्हणजे याच्यावरून तुम्हाला डिग्री ऑफ फ्रीडमची कन्सेप्ट लक्षात आलेली असेल. ओके, अ पर्सन कॅन हॅव can have 3 degree of freedom. ओके, 3 डिग्री ऑफ फ्रीडम कशा, तर याच्यामध्ये 2 ट्रान्सलेशनल and 1 रोटेशनल. लक्षात आलं. तर डिग्रीज ऑफ फ्रीडमची कन्सेप्ट लक्षात आले का, कारण आता आपल्याला गॅस मॉलिक्युलच्या डिग्री ऑफ फ्रीडम बघायची आहे. त्याची ही तिसरी डेफिनेशन पण लिहूया इथं.
थर्ड डेफिनेशन काय येणार बघा. Third definition will be like this. डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय, किती डिफरंट डायरेक्शन त्याला मोशन असू शकते. The number of different directions, number of different directions, number of different direction in which object can have motion. Motion, okay, are called as डिग्रीज ऑफ फ्रीडम्स, असं पण तुम्ही लिहू शकताय. बघा पुन्हा एकदा, द नंबर ऑफ इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट्स रिक्वायर्ड टू कम्प्लिटली डिस्क्राइब कॉन्फिगरेशन इज कॉल्ड एज डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, दिस इज द डेफिनेशन अकॉर्डिंग टू द टेक्स्ट बुक. नंबर ऑफ पॉसिबल इंडिपेंडेंट वेज इन विच सिस्टम कॅन स्टोर एनर्जी. किती डिफरंट, आता ऑब्जेक्ट मोशन मध्ये गेला तर काय होणार आहे, त्याला कायनेटिक एनर्जी मिळणार. म्हणजे किती डिफरंट वेज ना तो काय करू शकतो, कायनेटिक एनर्जी पजेस करू शकतो. म्हणजे अलॉंग एक्स ऍक्सिस मूव्ह करत असेल तर एक्स ऍक्सिसच्या मोशनमुळे काय होणार आहे, त्याला कायनेटिक एनर्जी मिळणार. अलॉंग वाय ऍक्सिस मूव्ह करू शकत असेल तर वाय ऍक्सिसच्या व्हेलॉसिटीमुळे, ओके, वाय डायरेक्शनच्या व्हेलॉसिटीमुळे काय होणार आहे, त्याला पुन्हा कायनेटिक एनर्जी पजेस होणार आहे. तो रोटेट होत असेल तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळणार. सो किती पॉसिबल वेज ना तो एनर्जी स्टोअर करू शकतो, ओके, त्याला काय म्हणायचं, डिग्री ऑफ फ्रीडम. किंवा त्याची सिंपल डेफिनेशन असे होणार आहे, द नंबर ऑफ डिफरंट डायरेक्शन्स इन विच द ऑब्जेक्ट कॅन हॅव मोशन. किती डिफरंट डायरेक्शन ऑब्जेक्टला मोशन असू शकते, त्याला काय म्हणायचं, डिग्री ऑफ फ्रीडम असं म्हणायचं. एखाद्या पार्टिकलला जास्तीत जास्त किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असू शकतात, मॅक्सिमम 6 डिग्रीज ऑफ फ्रीडम असू शकतात. या 6 डिग्रीज ऑफ फ्रीडम कुठल्या, तर 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहेत आणि 3 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहेत. म्हणजे तिन्ही ऍक्सिस भोवती जर तो ट्रान्सलेट होऊ शकत असेल तर त्या 3 डिग्री ऑफ फ्रीडम घ्यायच्या. तिन्ही ऍक्सिस भोवती रोटेट होऊ शकत असेल तर त्या 3 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम घ्यायच्या. म्हणजे एकूण मॅक्सिमम किती होऊ शकतात, 6 होऊ शकतात असं म्हणलं. 6 असतीलच असं नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल एका पर्सनचं एक्झाम्पल जर घेतलं तर पर्सन सरफेसवर चालू शकतो, हवेत नाही चालू शकत. त्याच्यामुळं कुठल्या तरी 2 ऍक्सिस भोवती तो मूव्ह करू शकतो. त्याच्यामुळे ट्रान्सलेशनल 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम झाल्या. आणि तो फक्त त्याच्यामधून पास होणाऱ्या, त्या पर्सन मधून पास होणाऱ्या व्हर्टिकल ऍक्सिस भोवती स्वतःभोवती गोल फिरू शकतो, रोटेट होऊ शकतो. ती एकच रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम जनरली येते. म्हणजे एखाद्या पर्सनला मॅक्सिमम किती 3 डिग्री ऑफ फ्रीडम असू शकतात, त्याच्यापेक्षा नाही असत, लक्षात घ्या. ठीक आहे. आता गॅस मॉलिक्युलच्या डिग्री ऑफ फ्रीडम आपण काढूया. ओके, डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ गॅस मॉलिक्युल्स. Degrees of freedom of gas molecules. Degrees of freedom of gas molecules. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आपण घेऊया मोनो ॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल. डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ गॅस मॉलिक्युल्स आपल्याला काढायचे आहेत आणि त्या लक्षात ठेवायचे आहेत. ओके, मोनोॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल म्हणजे काय, असा मॉलिक्यूल की ज्याच्यामध्ये फक्त काय असतो, सिंगल ऍटम असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हेलियम, निऑन, ऑर्गॉन. ओके, मोनोॲटॉमिक म्हणजे सिंगल ऍटम असणारे मॉलिक्युल्स. हेलियम येतो, निऑन येऊ शकतो आणि ऑर्गॉन येऊ शकतो. ठीक आहे, या प्रकारचे गॅस मॉलिक्युल्स. तर लक्षात घ्या, हा मोनोॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल आहे सपोज. तर लक्षात घ्या, हा अलॉंग एक्स ऍक्सिस मूव्ह करू शकतो, अलॉंग वाय ऍक्सिस मूव्ह करू शकतो. ओके, अलॉंग वाय ऍक्सिस मूव्ह करू शकतो, त्याचबरोबर अलॉंग झेड ऍक्सिस देखील मूव्ह करू शकतो. त्याच्यामुळं एक्स डायरेक्शन तो कायनेटिक एनर्जी पजेस करतोय, वाय डायरेक्शन कायनेटिक एनर्जी पजेस करतोय आणि झेड डायरेक्शन कायनेटिक एनर्जी पजेस करतोय.
आता एक्स ऍक्सिस भोवती जरी रोटेट जरी झाला तर ते त्याला कायनेटिक एनर्जी मिळू शकत नाही, कारण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आणि पार्टिकलची मोमेंट ऑफ इनर्शिया, पार्टिकल जर ऍक्सिस वरच असेल, पार्टिकल ऍक्सिस वर असेल तर त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया 0 येते, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया 0 म्हणजे कायनेटिक एनर्जी येणार नाहीये. म्हणजे मोनोअटॉमिक गॅस मॉलिक्यूल जो आहे ना, त्याला फक्त 3च डिग्री ऑफ फ्रीडम असू शकतात, कारण 3 वेजनच तो कायनेटिक एनर्जी स्टोअर करू शकतो. लक्षात घ्या, डिग्रीज ऑफ फ्रीडमची कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घ्या. फक्त मोशन असली म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम पकडायची नाही. फक्त मोशन असली म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम पकडायची नाही. त्या मोशन मध्ये एनर्जी स्टोअर होऊ शकते का हे चेक करावं लागेल. त्या मोशन मध्ये एनर्जी जर स्टोअर करू शकत असेल तर ते डिग्री ऑफ फ्रीडम पकडायची, अदरवाईज पकडायची नाही. आता एक्स ऍक्सिस भोवती सर्टन व्हेलॉसिटीने मूव्ह करू शकतो. सपोज अलॉंग एक्स ऍक्सिस तो फी एक्स व्हेलॉसिटीने निघालाय, त्याचं मास किती आहे, सपोज एम आहे, तर अलॉंग एक्स ऍक्सिस त्याला कायनेटिक एनर्जी हाफ एम फी एक्स स्क्वेअर मिळणार. म्हणजे ड्यू टू मोशन अलॉंग एक्स ऍक्सिस त्याला कायनेटिक एनर्जी मिळणार. म्हणजे ही आपण डिग्री ऑफ फ्रीडम पकडू शकतो. तसं वाय डायरेक्शन डिग्री ऑफ फ्रीडम येते, झेड डायरेक्शन डिग्री ऑफ फ्रीडम येते. आता एक्स ऍक्सिस भोवती जरी तो रोटेट होत असला तरी ती रोटेशनची डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याला इथे घेता येणार नाही, कारण रोटेशनलच्या डिग्री ऑफ फ्रीडमचा फॉर्म्युला काय असतो, हाफ आय ओमेगा स्क्वेअर असतो. आता त्याला अँग्युलर व्हेलॉसिटी असेल, परंतु मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे का, नाही, कारण ऍक्सिस वरच पार्टिकल असेल तर त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया काय येते, 0 येते. बरोबर आहे ना, कारण मॉलिक्यूल म्हणजे सिंगल पार्टिकल असतात आणि ऍक्सिस वरच तो पार्टिकल असणार ना. एक्स वाय झेड ऍक्सिस त्या मॉलिक्यूल मधूनच आपण घेणार आहे, आणि त्याच्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला येत नाही, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया येत नसल्यामुळे रोटेशनल कायनेटिक एनर्जी त्याला कधीच येत नाही. म्हणजे या मॉलिक्यूलला रोटेशनल कायनेटिक एनर्जी येत नाही, आणि त्याच्यामुळे रोटेशनल मोशनच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम याला येणार नाहीत. ओके, त्याच्यामुळे मोनोअटॉमिक गॅस मॉलिक्यूलला काय असणार आहेत, ओनली 3 डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहेत. ओके, तर इथं लक्ष द्या, मोनोअटॉमिक gas molecules have 3 translational degrees of freedom. 3 translational degrees of freedom and 0 rotational degree of freedom. 0 rotational degree of freedom. म्हणजे टोटल डिग्री ऑफ फ्रीडम मोनोअटॉमिक गॅसच्या किती आल्या, 3 आल्या. ओके, सो आपण असं लिहू शकतो, फॉर मोनो atomic gas molecule, फॉर मोनोअटॉमिक गॅस मॉलिक्यूल काय होणार आहे, डिग्रीज ऑफ फ्रीडम इज इक्वल टू 3. ओके, मोनोअटॉमिक गॅस मॉलिक्यूलला किती डिग्री ऑफ फ्रीडम असतात, मॅक्सिमम 3 डिग्री ऑफ फ्रीडम असतात. याच्यामध्ये 3 ट्रान्सलेशनल आणि 0 रोटेशनल, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. 3 ट्रान्सलेशनल आणि 0 रोटेशनल लक्षात येते. याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल, सेकंड. डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल. आता डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल म्हणजे कुठले येणार आहेत, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन मोनॉक्साईड एटसेट्रा. ओके, हे सगळे काय आहेत, डायॲटॉमिक. डायॲटॉमिक म्हणजे काय, ज्याच्या मॉलिक्यूल मध्ये 2 ऍटम असतात त्याला काय म्हणायचं, डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल. आता डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल कसा रिप्रेझेंट करणार, या पद्धतीने. डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल मध्ये 2 ऍटम असणार आहेत, ठीक आहे, आणि त्यांचा सेंटर ऑफ मास इथं मध्ये कुठेतरी येणार आहे. सो दिस विल बी देअर एक्स ऍक्सिस, this will be their y axis and this is their z axis. ओके, आता डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल अलॉंग एक्स ऍक्सिस मूव्ह करू शकतो, त्याच्यामुळे ही एक डिग्री ऑफ फ्रीडम येणार आहे. दिस इज फर्स्ट डिग्री ऑफ फ्रीडम.
त्याच्यानंतर इट कॅन मूव्ह अबाउट वाय ऍक्सिस अँड देअरफॉर इट कॅन पजेस कायनेटिक एनर्जी ड्यू टू मोशन अलॉंग वाय ऍक्सिस, त्याच्यामुळे ही दुसरी डिग्री ऑफ फ्रीडम येणार आहे. त्याच्यानंतर इट कॅन मूव्ह अलॉंग झेड ऍक्सिस, त्याच्यामुळे ही तिसरी डिग्री ऑफ फ्रीडम येणार. म्हणजे डायटोमिक गॅस मॉलिक्युलला 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतात, कारण एक्स वाय झेड तिन्ही डायरेक्शन ते मूव्ह करू शकतात, एनर्जी पजेस करू शकतात. त्याच्यानंतर वाय ऍक्सिस भोवती रोटेट झाला तर त्याला काय होऊ शकतं, वाय ऍक्सिस भोवती, दिस इज द वाय ऍक्सिस, वाय ऍक्सिस भोवती रोटेट झाला तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळू शकते, कारण वाय ऍक्सिस वर पार्टिकल येत नाहीत. वाय ऍक्सिस वर दोन्ही ऍटम आहेत का, नाही, वाय ऍक्सिस पासून दूर आहेत ना, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, वाय ऍक्सिस भोवती रोटेशनल कायनेटिक एनर्जी त्याला मिळू शकते. त्याच्यामुळे वाय ऍक्सिस भोवतीची रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम आपण पकडू शकतो. सो दिस इज द 4th डिग्री ऑफ फ्रीडम. परत झेड ऍक्सिस भोवती तो रोटेट होऊ शकतो आणि झेड ऍक्सिस भोवती त्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळू शकते, कारण झेड ऍक्सिस वर पार्टिकल आहेत का, नाहीयेत. त्याच्यामुळे ही 5वी डिग्री ऑफ फ्रीडम येणार आहे. आता एक्स ऍक्सिस, दोन्ही पार्टिकल एक्स ऍक्सिस वरच आहेत, त्याच्यामुळे एक्स ऍक्सिस भोवती जरी रोटेट झाला तरी मोमेंट ऑफ इनर्शिया 0 येणार, त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी येणार नाहीये. लक्षात येते का बघा, म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम पुन्हा एकदा सांगतोय, डिग्री ऑफ फ्रीडम कधी पकडायची, जर त्या ऍक्सिस भोवती त्याला मोशन असेल आणि त्या मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी स्टोअर होत असली तर ती डिग्री ऑफ फ्रीडम पकडायची. ठीक आहे, म्हणजे रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम कधी पकडायची, जर ऍक्सिस त्या पार्टिकलच्या बाहेर असेल तर. ऍक्सिस त्या पार्टिकल मधूनच जर पास होत असेल तर ती रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम पकडायची नाही. म्हणजे लक्षात येते का बघा, याला 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहेत आणि 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहेत. ओके, सो बघा इथं diatomic gas molecule, diatomic gas molecule, diatomic gas molecule has 3 translational degrees of freedom and 2 rotational degrees of freedom. 2 rotational degrees of freedom. ओके, आणि अशा प्रकारे काय होणार आहे, त्याला टोटल 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहेत. ओके, सो फॉर diatomic gas molecule, ओके, डिग्रीज ऑफ फ्रीडम टोटल किती येणार आहेत, 5 येणार आहेत. ओके, सो डायटोमिक गॅस मॉलिक्युलला किती डिग्री ऑफ फ्रीडम असतात, 5 डिग्री ऑफ फ्रीडम असतात. या एका मॉलिक्युलच्या आहेत ना डिग्री ऑफ फ्रीडम, एका मॉलिक्युलच्या. आता पॉलीएटॉमिक बघूया, पॉलीएटॉमिक थर्ड. पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्युल. पॉलीएटॉमिक म्हणजे कुठले घेणार आहेत, 3 किंवा 3 पेक्षा जास्त ऍटम्स, 3 किंवा 3 पेक्षा जास्त. म्हणजे कुठलं येणार आहे, CO2 येणार आहे, SO2 येणार आहे, CH4 येणार आहे, NH3 येणार आहे, ओके, किंवा H2O येणार आहे, H2O, ज्याच्यामध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त काय असतात, ऍटम्स असतात, त्याला काय म्हणायचं, पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्युल. आता पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्युलला किती डिग्री ऑफ फ्रीडम असतात, तर लक्षात घ्या, इथं आता परत 2 कन्सेप्ट आहेत. लिनियर पॉलीएटॉमिक असतील, पॉलीएटॉमिक मध्ये काय असतात, लिनियर पॉलीएटॉमिक असतात. लिनियर पॉलीएटॉमिक मॉलिक्युल. आता लिनियर पॉलीएटॉमिक मॉलिक्युल म्हणजे काय, तर जेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल आहेत ते एका स्ट्रेट लाईनवरच आहेत. म्हणजे असे 1 2 सपोज 3 मॉलिक्युल आहेत आणि एका काय आहेत, स्ट्रेट लाईनवर आहेत, त्याला म्हणायचं लिनियर पॉलीएटॉमिक. आता एकाच लाईनवर जर तिन्ही मॉलिक्युल आले तर त्या ऍक्सिस भोवती रोटेशनल कायनेटिक एनर्जी तयार होऊ शकत नाही, म्हणजे ती डिग्री ऑफ फ्रीडम नसणार आहे. म्हणजे लिनियर पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्युल असला तर पुन्हा एकदा याला काय येणार आहे, 3 ट्रान्सलेशनल
आणि 2 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम येतात. ओके, सो लिनियर पॉलीएटॉमिक असेल, ओके, लिनियर पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्यूल असेल, linear polyatomic gas molecule has once again three translational and once again 2 rotational degrees of freedom. Rotational degree of freedom. Okay, so therefore for linear polyatomic molecule there are total degree of freedom once again 5. For linear polyatomic gas molecule, okay, total degrees of freedom पुन्हा एकदा किती येणार आहेत? 5 येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा नॉन लिनियर असेल, आता नॉन लिनियर पॉलीएटॉमिक असेल, नॉन लिनियर पॉलीएटॉमिक गॅस मॉलिक्यूल असेल, तर याच्यामध्ये कसे होणार बघा. नॉन लिनियर म्हणजे तिन्ही काय होणार आहेत? डिफरंट पोझिशनला असणार आहेत आणि याच्यामुळे त्यांचा सेंटर ऑफ मास इथं मध्ये कुठं तरी येईल. त्याच्यामुळे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस, तिन्ही ऍक्सिसला ट्रान्सलेशनल मोशन असू शकते. तिन्ही ऍक्सिस भोवती काय होऊ शकते? रोटेशनल कायनेटिक एनर्जी देखील असू शकते. आणि अशा प्रकारे काय होणार आहे? इट हॅज 3 ट्रान्सलेशनल अँड 3 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके, सो बघा, नॉन लिनियर polyatomic gas molecule has 3 translational and 3 rotational degrees of freedom. 3 rotational degrees of freedom. Okay, and hence it has total 6 degree of freedom. So for non-linear polyatomic रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे एखाद्या ऍक्सिस भोवती तो रोटेट होऊ शकतो का आणि त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी पजेस करू शकतो का, त्याला रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम म्हणायचं. एनी डाऊट? ओके,